लोकचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो समोर आल्यानंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली। लोकांचा आक्रोश लक्षात घेता धनंजय मुंडेंना राजीनामा द्यावा लागला। पण आता हा केवळ राजीनामा देऊन भागणार नाही। मुंडेंना राजकीय जीवनातून हद्दपार करा अशी मागणी जरांगे पाटलांनी केली। धनंजय मुंडे खुनाच्या गुन्ह्यातला आरोपी असल्याचा दावा जरांगे पाटलांनी करत 302 मध्ये आत घ्या असंही जरांगे पाटलांनी सुनावलं। तो मराठ्याच्या नादाला लागला। मराठ्याचा नाद नाही करायचा त्याने। तुला पायदळी तुळवायला वेळ नाही लागणार आम्हाला। 2-3 महिन्यात मॅटर संपवा। आता यांना चौकात फाशी देऊन गोळ्या घातल्या पाहिजे। धनंजय मुंडे 302 मध्ये आरोपी राजकीय गुंड मित्र वाचवण्याचं काम केलं यांनी। एक दिवस यांची लंका अशीच पाण्यात डुबणार। संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येच्या फोटोंमुळे वाल्मिक कराड गँगचा सैतानी चेहरा समोर आला। त्यांची अमानुषता, क्रूरता सगळ्या महाराष्ट्रानं पाहिली। हे फोटो माध्यमांवर व्हायरल होतात म्हणून जरांगे पाटलांनी मस्साजोगला जाऊन देशमुख कुटुंबियांचं सांत्वन केलं। संतोष देशमुख यांच्या आरोपींना सोडणार नाही, त्यांची लंका आता बुडवणार असा इशारा जरांगेने दिला। एक दिवस यांची लंका अशीच पाण्यात डुबणार। 100% सांगतो, यांच्या असल्या मगरुरीमुळं आणि मस्तीखोर वागणुकीमुळं यांची लंका 100% पाण्यात डुबणार आहे। हे सगळे लयाला जाणार आहेत, हे पाताळात डुबणार आहेत सगळे, आणि लोक यांना डुबवणार आहेत, सोडत नाही त्यांना। धनंजय मुंडेंनी अखेर राजीनामा दिला असला तरी नुसत्या राजीनाम्यानं काही होणार नाही। त्यांना या गुन्ह्यात सह आरोपी करावं अशी मागणी जरांगेंनी केली। तसंच त्यांची आमदारकी रद्द करण्याची मागणीही केली आहे। धनंजय मुंडे स्वतः 302 मध्ये आहे म्हणजे आहे, आणि मी एक सरकारकडं जाहीरपणानं मागणी करतो, मुख्यमंत्री फडणवीस साहेबांकडं, अजितदादांकडं पण, की याचा तपास पुन्हा होणं गरजेचं। किंवा मग आता जो पुरवणी तपास होईल त्याच्यात सहआरोपी सगळे झाले पाहिजे। 100-150 जण आहेत, आणि धनंजय मुंडेसुद्धा सहआरोपी झाला पाहिजे। कृष्णा आंध्रे जो आहे तो अजूनही गायबच। धनंजय मुंडेने गायब केलं त्याला। ते कोणाचा बी चाट्याचा मोबाईल बी त्याजवळच आहे, त्यांनीच केलं हे सगळं। आता चार्जशीट झाल्याच्या नंतर राजीनामा दिला आहे, पण त्याने आमदारकीसुद्धा ठेवू नये स्वतः मनानेच। धनंजय मुंडे यांनीच वाल्मिक कराडच्या टोळीला पोचलं। ही टोळी आता संपायला हवी, ती संपल्याशिवाय शांत बसणार नाही असा इशारा जरांगेंनी दिला। हे रस्त्याने चालले ना, मोटरसायकलचा कट हाणते लोकांना, गाडीचा कट हाणते, दारू पिऊन रोडवर शा देते, कोणाचा नाही धक्का लागला तरी धक्का लागला म्हणते भांडणं करते, जमिनी बळकीते, कोणाचे प्लॉट बळकीते, कोणाच्या कारखान्यावर गेले पैसे आणले तिथे माघारी देणार नाहीत उचली, हार्वेस्टरचे पैसे खाते, हे कसली काही करणार। यांचे पोलीससुद्धा काही जण त्या टोळीत सक्रिय आहेत, केशी घेणार नाहीत, काय घेणार नाहीत। इथून पुढं मराठ्यांना त्रास दिला नाही, यांना काचकाच दाखवतो। आता यांना सगळ्यात जेलातच चढवायच्यात राहिलेली टोळीसुद्धा। संतोष देशमुखांच्या हत्येचे फोटो समोर आल्यानं बीड जिल्ह्यात असंतोष पसरलाय। मुंडेंचा राजीनामा हे उशिरा सुचलेलं शहाणपण असून आता ती वेळ निघून गेली आहे अशा भावना इथल्या नागरिकांनी व्यक्त केल्या। माझ्या 50-55 वर्षाच्या आयुष्यात चित्रपटात देखील हे अनुभव कधी हे असे शॉट पाहिलेले नाहीत। आता तुम्ही म्हणाल, आपण जी मन ऐकतो देर आहे दुरुस्त आहे, हे देर आलेले आहेत पण चुकीचं आलेले आहेत। आज राजीनामा आज नव्हता पाहिजे, आज बडतर्फी पाहिजे होती। ही माणुसकीची जाणीव जर असेल आणि भगवान बाबाची शिकवण जर असेल ना, तर ह्या धनंजय मुंडेंनी आमदारकीचा राजीनामा देऊन राजकारणातून निवृत्त व्हायला पाहिजे, तरच भगवान बाबा माफ करतील। हे फोटो CID सरकारला दाखवले नसतील का? राज्याच्या मुख्यमंत्र्याला, राज्याच्या गृहमंत्र्याला, उपमुख्यमंत्र्याला दोन्ही त्यांनी हे फोटो बघितले नसतील का? तरी सुद्धा त्यांनी कारवाईला एवढा उशीर का केलाय? हा महाराष्ट्र छत्रपती शिवरायांचा शांत राहण्यासाठी पावलं उचलावे महाराष्ट्र शासनानं, नाहीतर तुम्ही सत्तेवर आहेत ती खुर्ची सोडावी मुख्यमंत्री साहेबांनी। हा एक राजकीय व्यवस्थेने एका मंत्र्यांनी पाळलेले गुंड हे काय हायदोस करू शकतात, कशा प्रकारे लोकांचा निगरून खून करू शकतात, याच्या विरोधातला हा संताप आहे। संतोष देशमुखांच्या हत्येचे फोटो समोर आल्यानं वातावरण ढवळून निघालंय।
त्यामुळे आगामी काळात नव्या संघर्षाला तोंड फुटण्याची शक्यता नाकारता येत नाही. लक्ष्मण घाटोळ आणि सुरेश जाधवसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, बीड.